नमस्कार. 24 जून 2021च्या फेसबुक लाईव्ह सेशनमध्ये मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आजच्या आपल्या स्मरण विस्मरणच्या या फेसबुक लाईव्ह सेशनचं आपलं पुस्तक आहे प्रशांत दीक्षित लिखित राजहंस प्रकाशन प्रकाशित राव पर्व. प्रशांत दीक्षित लिखित राजहंस प्रकाशन प्रकाशित राव पर्व. पामलपूर्ती नरसिंह व्यंकटेश राव म्हणजे पामलपूर्ती व्यंकटेश नरसिंह राव म्हणजेच आपले माजी पंतप्रधान PV नरसिंहराव यांच्यावरती आधारित आर्थिक मनवंतराचं शिल्पकार असं टॅगलाईन असलेली, बागलाईन असलेली किंवा उपशीर्षक असलेलं हे पुस्तक. आज हे पुस्तक घ्यायची दोन तात्कालिक कारणं. एक तर 21 जून 1991 या दिवशी PV नरसिंहराव यांनी आपल्या देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. म्हणजे या आठवड्यामध्ये त्यांच्या पंतप्रधान पदाच्या शपथविधीला 30 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि 28 जून 1921 ही PV नरसिंहरावांची जन्मतारीख आणि त्यामुळे पुढच्या आठवड्यात म्हणजे 28 जून 2021 या दिवशी त्यांच्या जन्मशताब्दीचं वर्ष पूर्ण होईल. आणि मग या दोन मुहूर्तांचा सुवर्ण मध्य गाठायचा म्हणून राव पर्व या पुस्तकाचा आज 24 जून 2021च्या माझ्या स्मरण विस्मरण या कार्यक्रमामध्ये समावेश. प्रशांत दीक्षित यांनी हे लिहिलेलं पुस्तक त्याची पहिली आवृत्ती 31 जानेवारी 2021 रोजी राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केली. साधारणपणे 243 पानांचं हे पुस्तक आणि त्याच्यामध्ये रावांचा चरित्रात्मक असा जरी ती पुस्तक नसलं तरी एकंदरीतच नरसिंहरावांच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीत आपल्या देशाच्या अर्थकारणाला जे एक वेगळं वळण मिळालं ते परिस्थितीमुळे द्यावं लागलं की नाही याच्यावरती अनंत चर्चा आपल्या देशात तेव्हापासून आजपर्यंत घडली आहेत. आणि असं जरी असलं तरी सुद्धा त्यावेळेपासून ज्या आपली देशाच्या अर्थकारणाची दिशा बदलली ती पुढची 30 वर्ष झाली तरी सुद्धा टिकून आहे. मी माझ्या अनेक भाषणांमध्ये लेखनामध्ये जसं वारंवार म्हणत असतो की 1991 ते 2021 या 30 वर्षाच्या काळामध्ये आपल्या देशाच्या केंद्र सरकारमध्ये विविध राजकीय रंगसंगतीची सरकार येऊन गेली. परंतु एक गोष्ट मात्र नक्की की एकंदरीतच आपल्या अर्थकारणाला जी जून 1991 नंतर सुरुवात झाली, ज्याला आपण पाहिजे तर आर्थिक सुधारणा असं म्हणू, त्याच्या बाबतीत मात्र आपण कधीही युटर्न घेतलेला नाही. त्यावेळच्या सरकारच्या राजकीय रंगसंगतीनुसार कदाचित प्राधान्यक्रमामध्ये म्हणजे प्रायोरिटीजमध्ये बदल झाला असेल तरी पूर्णपणाने वादळी बदल हेच घडलेले नाहीत. आणि या सगळ्याची सुरुवात PV नरसिंहराव यांच्या कारकिर्दीत झाली. आणि म्हणून मला असं वाटलं की राव पर्व या पुस्तकाचा उल्लेख किंवा विवेचन या स्मरण विस्मरणच्या कार्यक्रमामध्ये करावा. आपण राव पर्व हे प्रशांत दीक्षितांनी लिहिलेलं पुस्तक हातात घेतलं की सगळ्यात पहिल्याच पानावरती जाणवतं ते संपादक म्हणून सारंग दर्शने यांच्या नावाचा असलेला असा उल्लेख. एकंदरीतच एखाद्या विशिष्ट विषयाला वाहिलेल्या पुस्तकाला लेखकाच्या बरोबरीने आणि प्रकाशकाच्या संपादकीय संघाच्या बरोबरीने एखादी व्यक्ती संपादक म्हणून काम करणं हा प्रकार पाश्चिमात्य साहित्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती आहे. त्या प्रमाणावरती आपल्या देशामध्ये विशेषतः मराठी साहित्यांमध्ये किंवा पुस्तकामध्ये असा प्रघात नाही. आणि त्यामुळे आर्थिक विषयाला वाहिलेल्या या पुस्तकामध्ये लेखक आणि प्रकाशकाची संपादकीय संघ किंवा टीम याच्या बरोबरीने एखाद्या व्यक्तीचा संपादक म्हणून विशेष उल्लेख असणं हा एक नवीन प्रघात आहे आणि तो पूर्णपणाने स्वागतार्ह आहे. आणि म्हणूनच स्मरण विस्मरणच्या या भागाच्या राव पर्व या पुस्तकाचं विवेचन करत असताना मला पहिल्यांदाच या मुद्द्याची जाणीवपूर्वक उल्लेख करावा असं वाटतं. कारण येणाऱ्या काळामध्ये मराठीमध्ये जेव्हा एखाद्या विशिष्ट विषयाला वाहिलेली आणि विशेषतः ती आर्थिक किंवा तांत्रिक बाजूनं जेव्हा लिहिली जातात त्यावेळेला कदाचित अशा गोष्टींचा विचार आपल्याला मोठ्या प्रमाणावरती करावा लागेल. आणि त्याची ही सुरुवात आहे. एका अर्थी असंही हे मराठी साहित्यातलं मनवंतर आहे असं जरूर म्हणता येईल. या पार्श्वभूमीवरती प्रशांत दीक्षितांनी लिहिलेल्या या पुस्तकाचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला एक गोष्ट अशी लक्षात येते की या पुस्तकाच्या जी 10 प्रकरणं आहेत त्यातल्या पहिल्याच प्रकरणामध्ये प्रशांत दीक्षित जसं म्हणाले तसं
की भारताच्या राजकीय इतिहासामधल्या 2 महत्वाच्या घटना या साधारणपणे महिनाभराच्या अंतराने झाल्या. 21 मे 1991 राजीव गांधी यांची हत्या झाली आणि 20 जून 1991 नरसिंहराव आपल्या देशाचे पंतप्रधान होणार हे नक्की झालं. हे एकदा नक्की झाल्यानंतर त्या दिवशी संध्याकाळी म्हणजे 20 जून 1991च्या संध्याकाळी कॅबिनेट सेक्रेटरी नरेश चंद्र यांनी एक अत्यंत गुप्त कॉन्फिडेन्शियल अशी 8 पानी आर्थिक स्थितीबद्दलचं विवेचन करणारी नोट नरसिंहरावांना दाखवली आणि तत्क्षणी नरसिंहराव ज्यांना पूर्णपणाने भारतीय राजकारणाचा अनेक दशकांचा अभ्यास होता, जाणीव होती, अगदी ऑक्टोबर 1974 मध्ये नरसिंहरावांचं दिल्लीच्या राजकारणात आगमन झालं. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळामध्ये अत्यंत महत्वाची पद त्यांनी भूषवलेली होती. याच्यामध्ये कधीही अर्थ खात्याचा प्रत्यक्ष अनुभव त्यांना नव्हता ना. ते हैदराबादमध्ये आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते सप्टेंबर 1971 ते 16 जानेवारी 1973 अशा काही मोजक्या महिन्यांकरता. त्यावेळेला त्यांच्याकडे राज्याचं अर्थ खातं नव्हतं आणि नंतरच्या काळातही केंद्रात विविध प्रकारची खाती सांभाळत असताना अर्थ खात्याशी त्यांचा संबंध नव्हता. आणि तरी सुद्धा ती नोट आणि त्याच्यानंतरची नरेशचंद्र यांच्याशी झालेली चर्चा यामुळे नरसिंहरावांचं जे मूळ वैशिष्ट्य होतं की कोणत्याही विषयाच्या मुळाशी ते पूर्णपणाने जात असत, समस्येचा नेमका वेध घेणारी बुद्धिमत्ता आणि वेळ प्रसंगी अत्यंत मोठा निर्णय घेण्याचं धैर्य हे नरसिंहरावांचं खरं वैशिष्ट्य होतं. आपण नरसिंहरावांच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीकडे जेव्हा आता मागे वळून पाहतो त्यावेळेला अनेकदा असं म्हटलं जातं की कोणताही निर्णय घ्यायचा नाही हा एकमेव निर्णय नरसिंहरावांनी घेतला होता. परंतु राजकारण, अर्थकारण याची अत्यंत जवळनं माहिती असलेली व्यक्ती या मताशी सहमत होईल असं नाही. कारण प्रसार माध्यमांमध्ये, समाज माध्यमांमध्ये नरसिंहरावांची जरी ही प्रतिमा असली तरी सुद्धा जे आर्थिक कारण आहे, जे आर्थिक धोरण आहे त्याच्यामध्ये नरसिंहरावांनी दिलेलं जे नेतृत्व आहे ते जरा सुद्धा अमान्य करता येणार नाही. आणि ही बाब अधोरेखित करणारं पुस्तक म्हणजे प्रशांत दीक्षित यांचं राजहंस प्रकाशनाने 31 जानेवारी 2021 पहिली आवृत्ती प्रसिद्ध केलेलं राव पर्व हे पुस्तक. ज्यांच्याकडं आपल्याला अर्थ खात्याचा प्रत्यक्ष अनुभव नाही हे जरी त्यांना माहिती असलं तरी सुद्धा हे मोकळेपणाने मान्य करण्याचं मोठं कसब आणि धाडस हे नरसिंहरावांकडे जरूर होतं. या पुस्तकामध्येही उल्लेख आहे आणि एकंदरीतच त्या काळाविषयी लिहिलेली मॉन्टेक्सिंग अहलुवाल यांचं पुस्तक असेल, सीतापतींचं पुस्तक असेल, त्याच्याच बरोबर ती भुवनेश चतुर्वेदींचं पुस्तक असेल, नंतरच्या काळामधलं संजय बारूंचं पुस्तक असेल, या अनेक पुस्तकांमध्ये या प्रसंगाचा उल्लेख आहे. ते जयराम रमेश यांच्याविषयी असं म्हणत असत की त्यांनी मोकळेपणाने सांगितलं होतं की आर्थिक सुधारणा हे जरी करायच्या असल्या तरी आर्थिक विषय माझा नाही, त्यातही आकडेमोड मला कळत नाही, ते समजावून देण्याचं काम तुम्हाला करावं लागेल. आणि विशेषतः जयराम रमेश यांचं वर्णन आर्थिक सुधारणांचा बोलका चेहरा असं केलं जात असे आणि काळाच्या पुढची तंत्रज्ञानावरची पकड आणि ड्राफ्टिंगवरची पकड यासाठी जयराम रमेश हे ओळखले जातात. मुळात या काळातल्या आर्थिक सुधारणांविषयी जयराम रमेश यांनी लिहिलेलं पुस्तक हेही मुळातून वाचण्याजोगं आहे आणि याचा संदर्भ देत प्रशांत दीक्षित यांचं पुस्तक पुढे जातं. आणि त्याच वेळेला एकंदरीतच कोणत्याही गोष्टीकडे नरसिंहराव किती वेगळ्या पद्धतीने पाहत असत याचेही दाखले या 243 पानी पुस्तकामध्ये वारंवार मिळतात. मुळातच मुख्यमंत्री पद असू दे किंवा नंतरचं केंद्र सरकारमध्ये मिळत असलेली वेगवेगळी पदं असू देत आणि प्रसंगवशात 1991 साली अगदी प्रिसाइजली सांगायचं तर 21 जून 1991 रोजी ते आपले पंतप्रधान जरी झाले असले तरी नरसिंहरावांची स्वतःची श्रद्धा अशी होती की नशिबात असलं तरच मोठी पदं मिळतात, केवळ प्रयत्नातनं अशी पदं मिळत नाहीत. एकंदरीतच गेल्या अनेक वर्षांचा, दशकांचा आपला भारतीय राजकारणाचा इतिहास पाहिला तर या संबंधातले अनेक दाखले केंद्रीय पातळीवरती आणि राजकीय पातळीवरती आपल्याला जरूर मिळत राहतात. पण त्याही पेक्षा सुद्धा या पुस्तकाचं जे उपशीर्षक आहे आर्थिक मनवंतराचे शिल्पकार, यातल्या प्रत्यक्ष निर्णया इतकंच एकंदरीतच निर्णय प्रक्रियेमध्ये ज्या पद्धतीचे बदल नरसिंहराव यांनी घडवले
ते या पुस्तकातनं फार मोठ्या प्रमाणावरती सामोर येतात. माझ्या सुदैवानं 1988 सालपासून आपल्या देशाचं गुंतवणूक क्षेत्र याच्याशी मी अत्यंत जवळनं निगडीत आहे आणि सुदैवानं गेली 32-33 वर्ष सातत्यानं केंद्रीय अर्थसंकल्पाचं विश्लेषण करत असताना आणि माझ्या व्यावसायिक आयुष्यामध्ये आर्थिक धोरणाची निर्मिती आणि आर्थिक धोरणाची अंमलबजावणी या दोन्ही बाजूनी त्याच्याशी निकटचा संबंध आल्यामुळे आणि त्याचबरोबरीने डॉक्टर मनमोहन सिंग आणि नरसिंह राव या दोघांनाही प्रत्यक्ष भेटून काही तास त्यांची चर्चा करायची संधी मिळाल्यामुळे या गोष्टीचं महत्त्व मला जास्त मोठं वाटतं. एकंदरीतच नरसिंह रावांनी भारतीयांच्या मानसिकतेमध्ये जो बदल घडवला हे अत्यंत महत्वाचं आहे. या पुस्तकाच्या अगदी शेवटच्या परिच्छेदामध्ये आनंद महिंद्र यांनी जसं म्हटलंय की मुळातच केवळ आकडेवारीच्या निकषावरती नरसिंहरावांचं अर्थकारण किंवा नरसिंहरावांचं आर्थिक धोरण याचं मूल्यमापन करता येणार नाही. ही गोष्ट अत्यंत सत्य आहे. कारण तोपर्यंत आपल्याकडे अर्थशास्त्रातली जाणकार माणसं अर्थमंत्री झाली नव्हती अशातला भाग नाही. कारण आधीच्या काळामध्ये सी.डी. देशमुख असतील किंवा मोरारजी देसाई यांच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीमध्ये एच.एम. पटेल असतील, या दोघांचाही रिझर्व्ह बँकेचा अनुभव खूप मोठा होता. त्याच्याही आधी नेहरूंच्या कारकिर्दीमध्ये डॉक्टर जॉन मथाईन सारखे अर्थशास्त्री आपल्या देशामध्ये अर्थमंत्री झाले होते. परंतु हे पूर्णपणाने अपवादात्मक अशी उदाहरणं आहेत. 1991 साली ज्या आर्थिक परिस्थितीमध्ये नरसिंह राव हे आपल्या देशाचे पंतप्रधान झाले ते लक्षात घेता मुळामध्येच देशाचा अर्थमंत्री राजकीय व्यक्ती असून चालणार नाही, तर आंतरराष्ट्रीय अर्थकारणाची जाण असणारा व्यावसायिक अर्थतज्ञ हवा हे राव यांच्या मनाने घेतलं. आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा आय.जी. पटेल यांना विचारलं होतं. परंतु आय.जी. पटेलांनी आपल्या प्रकृती अस्वास्थ्य आणि वयोमानानुसार ते पद स्वीकारायला नकार दिला होता. नरसिंह रावांच्या आधी चंद्रशेखर जे पंतप्रधान होते त्यांनीही आय.जी. पटेलांना तशी विनंती केली होती, पण त्याही वेळेला आय.जी. पटेलांनी नकार दिलेला होता. एकंदरीतच त्या काळातल्या अर्थकारणासंबंधात जी अनेक पुस्तकं उपलब्ध आहेत त्या प्रत्येक पुस्तकामध्ये या घटनांचा उल्लेख जरूर आहे. आणि जेव्हा आय.जी. पटेलांनी नकार दिला त्यानंतरचं नाव होतं ते डॉक्टर मनमोहन सिंग. ज्या वेळेला पी.सी. अलेक्झांडरांनी हा प्रस्ताव नरसिंहरावांच्या वतीने मनमोहन सिंगांपुढे मांडला त्यावेळेला आपल्याला पुरेसा आर्थिक निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य मिळेल का अशी शंका मनमोहन सिंगांच्या मनामध्ये होती. आणि त्याबाबत पी.सी. अलेक्झांडर यांनी नरसिंहरावांशी झालेल्या बोलण्यानुसार जेव्हा त्यांना आश्वस्त केलं त्यावेळेला नरसिंहरावांनी मनमोहन सिंगांनी आपल्या देशाचं किंवा नरसिंहरावांच्या मंत्रिमंडळामध्ये अर्थमंत्रीपद स्वीकारायचं नक्की केलं किंवा त्याला होकार दिला. आणि त्यानंतरचा इतिहास हा आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे. त्यामुळे या मर्यादित काळातल्या विवेचनामध्ये त्या तपशिलात मी जात नाही. परंतु इथे नरसिंहरावांना आर्थिक मन्वंतराचं शिल्पकार म्हणणं हे जास्त संयुक्तिक ठरतं. मन्वंतर हा शब्द असावा की नसावा, त्याला वेगळा शब्द असू शकतो का याच्यावरती चर्चा जरूर होऊ शकते. परंतु कालानुरूप जी व्यक्ती तुरणार्थानं राजकारणी नसली तरी चालेल, परंतु आपल्याला अर्थकारणाची माहिती असलेली व्यक्ती लागेल आणि त्यासाठी राजकारण पंतप्रधान म्हणून स्वतःकडे घेऊन आर्थिक घडी बसवण्याचं स्वातंत्र्य अशा अर्थकारणातल्या जाणकार अर्थमंत्र्याला द्यावं लागेल याचं श्रेय नरसिंहरावांना नक्कीच जातं. एकंदरीतच गेल्या 32-33 वर्षाचा अर्थकारणाशी जवळचा संबंध पाहत असताना जसं मी माझ्या एका पुस्तकामध्ये म्हटलंय आणि त्यामुळेच मनमोहन सिंग आणि नरसिंह राव या दोन्ही माजी पंतप्रधानांना भेटण्याची संधी मला मिळाली. कारण मी दोघांनाही जेव्हा भेटलो त्यावेळेला त्यांचा पंतप्रधान पदाचा काळ संपलेला होता, पण तरी सुद्धा त्यांना माझ्या या पुस्तकातला रेफरन्स माहिती होता. कारण मी असं म्हटलंय त्या पुस्तकामध्ये, पुढे जे जयराम रमेश यांच्याही पुस्तकामध्ये त्याचा उल्लेख आहे की राजकीय दृष्ट्या अत्यंत सजग असा पंतप्रधान आणि आर्थिक दृष्ट्या अत्यंत सबळ असा अर्थमंत्री, असं कॉम्बिनेशन जेव्हा आपल्या देशाच्या अर्थकारणामध्ये जन्माला आलं त्या वेळेला किंवा त्या काळामध्ये आपल्या देशाच्या अर्थकारणाने एक वेगळी सकारात्मक दिशा दाखवली. सुरुवातीच्या काळामध्ये सी.डी. देशमुख, पंडित जवाहरलाल नेहरू, नंतरच्या काळामध्ये नरसिंह राव आणि डॉक्टर मनमोहन सिंग आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये अटलजींच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीची पहिली काही वर्ष जेव्हा यशवंत सिन्हा अर्थमंत्री होते त्यावेळेला आपण याचा अनुभव घेतलेला आहे.
इतर कोणत्याही अर्थमंत्र्याला कमी लेखण्याचा भाग आहे अशातला नाही. परंतु या दृष्टिकोनातनं नरसिंहरावांनी ही जी सुरुवात केली त्याला अत्यंत महत्वाची गोष्ट किंवा पार्श्वभूमी आहे. आणि या दृष्टिकोनातनं आर्थिक मन्वंतराचे शिल्पकार म्हणून नरसिंहराव यांचा उल्लेख जरूर करावा लागेल. या पुस्तकामध्ये जसं सुरुवातीलाच लेखकानं स्पष्ट केलंय की हे काही नरसिंहरावांचं चरित्र नाही, परंतु त्यांच्या काळामध्ये घेतले गेलेले आर्थिक निर्णय आणि त्यामुळे आपल्या देशाच्या अर्थकारणाला मिळालेले दिशा किंवा कलाटणी या दृष्टिकोनातनं जेव्हा या पुस्तकाकडे आपण पाहतो त्यावेळेला केवळ नरसिंहराव यांचंच पंतप्रधान पद किंवा ती कारकीर्द आपल्या डोळ्यासमोर उभी राहते अशातला भाग नाही. या पुस्तकाच्या सुरुवातीच्या प्रकरणामध्ये चंद्रशेखरांचं जे वर्णन येतं ते सुद्धा जरूर बघण्याजोगं आहे. आणि ज्या चंद्रशेखरांच्या कारकिर्दीमध्ये यशवंत सिन्हा अर्थमंत्री असताना आपल्या देशाच्या अर्थकारणामध्ये एक थोडी अपमानास्पद असं वाटावी अशी घटना होती. आपल्याला त्यावेळेला आपल्या परकीय चलनाचा अत्यंत तुटवडा असताना आपल्या देशाच्या रिझर्व्ह बँकेकडे असलेलं सोनं गहाण टाकावं लागलं होतं. चंद्रशेखर या तत्कालीन पंतप्रधानांनी अत्यंत नाईलाजाने त्याला संमती दिलेली होती. परंतु या घटनेकडे बघण्याचा नरसिंहराव यांचा दृष्टिकोन हा पूर्णपणाने वेगळा होता. याचं वर्णन रावपर्व या पुस्तकामध्येही आहे आणि बॅकस्टेज या मॉन्टेकसिंग अहलवाल यांच्याही पुस्तकामध्ये आहे. नरसिंहरावांचं या बाबतीतलं म्हणणं अत्यंत स्पष्ट होतं. नंतर संजय बारू यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याचा त्यांनी उहापोह केलाय. संजय बारूंनी जे मनमोहन सिंगांच्या कारकिर्दीबद्दल लिहिलेलं पुस्तक आहे त्याच्यामध्येही याचा उल्लेख आहे. नरसिंहराव संजय बारूंना असं म्हटले ते की एक गोष्ट लक्षात घ्या की सोनं आणि चांदी गहाण टाकणं हे प्रतिष्ठेच्या दृष्टीने फारसं काही वेगळं आहे असं मला स्वतःला वाटत नाही. याचं कारण असं आहे की मुळातच एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जी सर्वसामान्य व्यक्ती सोनं किंवा चांदी गहाण टाकते परिस्थितीमुळे त्याच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन हा वेगळा असतो. तो समाजाच्या दृष्टिकोनातनं गुन्हेगार ठरत नाही. तर आपण त्याच्यासाठी त्यांनी हिंदी चित्रपटांचं उदाहरण दिलं होतं. ते असं म्हणले की हिंदी चित्रपटांमध्ये पहा असं सोनं गहाण ठेवणारा मनुष्य खलनायक ठरत नाही, तर ज्या सावकाराकडे तो सोनं गहाण ठेवतो किंवा आपल्या घरातल्या मूल्यवान वस्तू गहाण ठेवतो तो सावकार खलनायक ठरतो. मला असं वाटतं की एकंदरीतच देशाच्या अर्थकारणाकडे बघण्याचा नरसिंहराव यांचा दृष्टिकोन कसा होता आणि नंतरच्या अर्थकारणामध्ये आपल्याला त्यांनी कशी सवय लावली एक देशाचं आर्थिक धोरण म्हणून, या दृष्टिकोनातनं या घटनेकडे पाहणं हे अत्यंत महत्वाचं ठरतं. एकंदरीतच या पुस्तकाच्या निमित्तानं चंद्रशेखर यांचं जे वर्णन येतं नंतरच्या काळात किंवा आधीच्या काळामध्ये नरसिंहरावांवरती असलेला जो पंडित नेहरूंचा आणि इंदिराजींचा प्रभाव होता याही दृष्टिकोनातनं विचार करू जाता हे पुस्तक एक वेगळा दस्तऐवज ठरलं तर काही अवघड ठरणार नाही. या दृष्टिकोनातून जेव्हा आपण रावपर्व या पुस्तकाकडे प्रशांत दीक्षित यांनी लिहिलेल्या पाहतो त्यावेळेला दोन गोष्टी लक्षामध्ये येतात की सगळ्यात महत्वाचं म्हणजे रुपयाचं अवमूल्यन ही जी पहिली घटना होती. कल्पना करूया 21 जून 1991 हे सरकार सत्तारूढ झालं आणि 1 जुलैला डॉलरच्या तुलनेमध्ये 7.8% असं आपण अवमूल्यन केलं आणि 3 जुलै म्हणजे मोजून त्याच्यानंतर 2 दिवसांनी आपल्या रुपयाचं डॉलरच्या तुलनेमध्ये सुमारे 11% असं आपण अवमूल्यन केलेलं आहे. या संपूर्ण घटनेचा उल्लेख करताना 1966चं अवमूल्यन हे आपल्या देशाला पावलेलं नव्हतं. अमेरिका आणि IMFच्या सूचनांमुळे कदाचित काही दबावांमुळे आपण ते अवमूल्यन जरूर केलं होतं आणि त्या अवमूल्यनानंतर IMF आपल्याला मदत करेल अशा पद्धतीची अपेक्षा होती. पण प्रत्यक्षात तत्कालीन पंतप्रधान इंदिराजींनी व्हिएटनामच्या युद्धावरनं अमेरिकेला जाहीर पाठिंबा द्यायचं नाकारल्यानंतर अमेरिकेच्या हस्तक्षेपामुळे अवमूल्यनाचा फायदा आपल्याला पुरेसा झालेला नव्हता आणि त्यामुळेच वैचारिक दुराग्रह आणि आंतरराष्ट्रीय राजकारण यामुळे आपल्या प्रगतीची संधी हुकलेली होती. अशीच शक्यता 1991 साली असेल असं एक अनेक त्यावेळच्या जाणकारांचं मत होतं. परंतु या बाबतीतलं या पुस्तकातलं वर्णन एका दृष्टीने फार महत्वाचं ठरतं. अगदीच जर बोलायचं झालं तर एक गोष्ट मात्र नक्की की इतर अनेक पुस्तकांमध्ये म्हणजे मग संजय बारूंचा असेल, विनय सीतापतींचा असेल
यांच्या किंवा बॅकस्टेजमध्ये काही प्रमाणामध्ये मॉन्टेक अहलुवालिया यांच्या पुस्तकातले उल्लेख असतील, याचे अनेक संदर्भ या पुस्तकामध्ये येतात. परंतु त्यावेळेला जे सरसकटपणाने म्हटलं जायचं की सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा हा प्रस्ताव मनमोहन सिंग अवमूल्यनाचा यांनी नरसिंहरावांपुढे ठेवला, त्यावेळेला नरसिंहरावांची पहिली प्रतिक्रिया अशी होती की आपल्याला हे कॅबिनेट समोर ठेवावं लागेल. त्यातले धोके किंवा त्याच्यामुळे होऊ शकणारा विलंब हे लक्षात घेऊन मनमोहन सिंगांनी असं सुचवलं होतं की आपण याच्यामध्ये हा प्रस्ताव किंवा अवमूल्यनाचा प्रस्ताव हा कॅबिनेट पुढे ठेवूया नको. मी थोड्या वेळात सांगतो असं नरसिंहरावांनी सुचवलं आणि नरसिंहरावांनी नंतर काही वेळाने मनमोहन सिंगांना असं सांगितलं अवमूल्यन घोषित करा. म्हणून ते पुन्हा आले होते की आत्ता तर तुम्ही कॅबिनेटमध्ये जाऊया असं म्हणलात. मधल्या काळात काय झालं तर त्यावेळेला त्यांनी असं म्हटलं होतं की मी अटलजींशी या विषयावर बोललो. असा संदर्भ या पुस्तकामध्ये जरी आला नसला तरी सुद्धा एकंदरीतच नरसिंहराव आणि अटलजी यांची वैयक्तिक आयुष्यामध्ये असलेली मैत्री हा जरूर बघण्याजोगा भाग आहे. आणि या ना त्या स्वरूपामध्ये कधी उल्लेख करून कधी अनुल्लेखानं या पुस्तकभर ही मैत्री जाणवत राहते. कारण मुळातच हे पुस्तक वाचत असताना माझ्यासारख्या अर्थकारणाशी व्यवसाय म्हणूनही आणि आवड म्हणूनही संबंधित असलेल्या माणसाला राहून राहून असं वाटतं की केवळ आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये अटलजी आणि नरसिंहराव यांची मैत्री होती इतकंच त्या दोघांच्यातलं साम्य नाहीये. तर त्या दोघांच्याही राजकीय आयुष्याकडे जर पाहिलं तर एक गोष्ट अशी लक्षात येते की नरसिंहराव काय किंवा अटलजी काय यांची पंतप्रधान पदाच्या आधीची राजकीय कारकीर्द खूप मोठी आहे, पण कधीही यांचं नातं आपण अर्थकारणाशी जोडलेलं नाही. पण आपल्या देशाच्या अर्थकारणाला पूर्णपणाने वेगळं वळण द्यायचं काम याच दोघांच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीत झालंय. एवढं एकच त्यांच्यामध्ये साम्य आहे अशातला भाग नाही. तर रूढार्थाने पूर्णपणाने राजकारणी नसलेली व्यक्ती पण ज्याचा अर्थकारणाशी जवळचा संबंध आहे, आंतरराष्ट्रीय अर्थकारणाची त्याला जाण आहे आणि आंतरराष्ट्रीय अर्थकारणामध्ये स्वतःचं असं स्थान आहे, अशा व्यक्तीला आपला अर्थमंत्री करण्याचं काम नरसिंहराव आणि मनमोहन सिंगांच्या रूपाने आणि अटलजींनी यशवंत सिन्हांच्या रूपाने केलं होतं. इथे जाणीवपूर्वक मी यशवंत सिन्हांचा उल्लेख करतोय कारण मी ज्या काळाचा उल्लेख करतोय त्या काळामध्ये यशवंत सिन्हा हे आजच्या इतके राजकारणी झालेले नव्हते. आजच्या इतके राजकारणी हा शब्दप्रयोग महत्वाचा. चंद्रशेखर यांच्या कारकिर्दी पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीत यशवंत सिन्हांनी केलेली भूमिका आणि त्यावेळेला उचललेली पावलं हे लक्षात घेऊनच जेव्हा नरसिंहरावांनी जून 1991 मध्ये आपलं स्वतःचं मंत्रिमंडळ बनवलं होतं त्यावेळेला यशवंत सिन्हा आणि सुब्रमण्यम स्वामी ही दोन माणसं विरोधी पक्षात असून सुद्धा आपल्या मंत्रिमंडळामध्ये येतील का असा प्रयत्न केला होता. कदाचित त्याची चर्चा तिथंच थांबली असेल. हा मुद्दा पुढे नेत असताना एक दुसरीही गोष्ट लक्षात येते की नरसिंहराव आणि अटल बिहारी वाजपेयी या दोन्ही पंतप्रधानांच्या बाबतीतली एक गोष्ट अशी आहे की त्यांच्या पंतप्रधान पदाची कारकीर्द संपल्यानंतरही ते काही वर्ष हयात होते. परंतु पंतप्रधान पदाची कारकीर्द संपल्यानंतरचा त्यांच्या मृत्यूपर्यंतचा जो काळ आहे ते कितीही नाही म्हटलं तरी एका अर्थानं राजकीय विस्मरणामध्ये गेलेले आहेत, ही गोष्ट लक्षात घ्यावी लागते. आणि त्यामुळेच आर्थिक मन्वंतराचे शिल्पकार म्हणून नरसिंहरावांचं जरी चरित्र हे नसलं तरी सुद्धा एक अशी मनामध्ये वाटायला लागतं की जर या संपूर्ण पुस्तकामध्ये एकंदरीतच नरसिंहरावांच्या पंतप्रधान पदाचं महत्व जर अधोरेखित आणखीन करायचं असतं तर कदाचित एक प्रकरण असं घ्यायला हरकत नव्हती की मुळातच नरसिंहरावांची स्वतःची राजकीय विचारसरणी कोणत्या अर्थाने बनत गेली. नरसिंहरावांनी इन्सायडर किंवा ज्याचा मराठीत अंतस्थ या नावाने अनुवाद केलाय ही एका कादंबरीच्या रूपाने स्वतःच्या राजकीय जीवनाचं विश्लेषण करणारं गणित आहे. एकंदरीतच हायकमांड इज ऑलवेज राईट आणि त्याच्या विरुद्ध जायचं नाही ही जी त्यांची भूमिका होती त्या भूमिकेला अनुसरून हे त्यांनी केलेलं काम असू शकतं. परंतु त्याच्याही पलीकडे जात त्यांचा जर आपण विचार केला तर एक गोष्ट अशी लक्षात येते की नरसिंहरावांच्या आत्मपर लेखनामध्ये कुठेही गांधीजींचा उल्लेख येत नाही आणि हे त्यांनी तहहयात पाळलेलं वैशिष्ट्य आहे. आणि बरोबर त्याच्या विरुद्ध त्यांचे वैयक्तिक जीवनातले मित्र अटलजी यांनी मात्र जनसंघातनं भारतीय जनता पक्षाकडे जाताना गांधीवादी समाजवादाची संकल्पना उचलून धरली होती.
काळाच्या ओघामध्ये ती संकल्पना भाजपच्या इतिहासामध्ये मागे पडली, ही गोष्ट वेगळी. परंतु असा जेव्हा आपण विचार करतो आणि या दोघांचं अर्थकारणामध्ये जे मन्वंतराचे एक पाईक आहेत, वारकरी आहेत, भोईदार आहेत, असा जर विचार केला तर ज्या पंडितजींचं संपूर्ण राजकीय नेतृत्व मान्य केलं त्या प्रमाणामध्ये इंदिराजींचं नेतृत्व त्यांनी मनापासून स्वीकारलं होतं अशातला भाग नाही. परंतु इंदिराजींसारखं वागावं लागेल याची पूर्ण कल्पना असल्यामुळे इंदिराजींच्या शब्दावरती त्यांचा विश्वास होता. असा असून सुद्धा इंदिराजींनी ज्या प्रमाणामध्ये आपल्या सहकार्यांचं, आपल्या बाजूनी पूर्ण निष्ठेनं उभं राहणाऱ्यांचं या नात्या स्वरूपामध्ये पुनर्वसन केलं, हे मात्र कधीही नरसिंहरावांनी केलेलं नाही. याचे काही उल्लेख या पुस्तकामध्येही येतात आणि असे अनेक उल्लेख अंतस्थमध्येही आहेत, असे अनेक उल्लेख इन्सायडरमध्येही आहेत, असे अनेक उल्लेख बॅकस्टेज मधल्या मॉन्टेक अहलुवालिया यांच्याही पुस्तकामध्ये आहेत आणि त्याच्यासारखे संजय बारुआ यांच्याही पुस्तकामध्ये ते उल्लेख सापडतात. आणि त्यामुळे या मन्वंतराची जी सतत चालणारी प्रक्रिया आहे, हे जर पाहायचं असेल तर दोन गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. अगदी पहिल्यांदा शपथ घ्यायच्या आधी किंवा त्या सुमारास जेव्हा त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा पंतप्रधान म्हणून सिनियर IAS ऑफिसर्सची मीटिंग घेतली, त्या सिनियर IAS ऑफिसर्सच्या मीटिंगमध्ये त्यांनी केलेलं एक वाक्य नंतरच्या काळामध्ये खूप गाजलं होतं. त्यांनी असं म्हटलं होतं की डोक्यातली कोळ्याची जाळं झटकून आपल्याला कामाला लागलं पाहिजे आणि काही कल्पक कल्पनांचा अत्यंत धीरोदात्तपणाने अंमलबजावणीही करावी लागेल. बरोबर अशाच आशयाची विधानं पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतरच्या काळामध्ये अटलजींनी केलेली आहेत. आणि त्यामुळे हे पुस्तक वाचत असताना नरसिंहरावांचं पंतप्रधान पद अधोरेखित होण्यासाठी जर एखादं प्रकरण या पुस्तकामध्ये असं आलं असतं की मुळातच पंडित नेहरू आणि इंदिराजी की ज्यांच्या नेतृत्व शैलीवरती, ज्यांच्या विचारसरणीवरती ज्यांच्या विचारसरणीचा आणि नेतृत्व शैलीचा नरसिंहरावांवरती प्रभाव होता. कारण नंतरच्या काळामध्ये सुद्धा चेंज विथ कंटिन्युटी असं म्हणत असताना केवळ ती राजकीय हातचलाखी असेल असं म्हणणं चुकीचं ठरेल की तत्कालीन काँग्रेसी परंपरेला किंवा तत्कालीन भारतीय मानसिकतेला एक वेगळी दिशा पूर्णपणाने धक्का म्हणून न देता हे पूर्वीपासून चालत आलंय. आता फक्त काळाच्या ओघामध्ये आम्ही असं करतोय म्हणून त्यांनी चेंज विथ कंटिन्युटी हा शब्द वापरलाय अशातला भाग नाही. पण जसं नरसिंहराव म्हणत असत की युटर्न न घेता युटर्न घेतलाय असं दाखवलं पाहिजे, यांची जी भूमिका आहे या भूमिकेचा विचार करताना असं वाटतं की या पुस्तकामध्ये जर एखादं प्रकरण असं असतं की पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिराजी यांच्या काळामधलं अर्थकारण आणि त्यातली तात्कालिकता, नंतर नरसिंहरावांच्या थोडं आधी असलेले राजीव गांधी, विश्वनाथ प्रताप सिंग आणि चंद्रशेखर यांची कारकीर्द, त्याच्यानंतर स्वतः नरसिंहरावांची कारकीर्द आणि त्यांच्यानंतरच्या काळामध्ये अगदी अल्पकालीन का असेना परंतु देवेगौडा आणि गुजराल यांचंही सरकार होतं आणि नंतर आधी 13 दिवस, मग 13 महिने आणि मग 4.5 वर्ष अशी अटलजींची कारकीर्द होती. असं प्रकरण असावं असं अशासाठी वाटलं की अल्पकालीन जरी एखादे मनुष्य पंतप्रधान झाला तरी तो त्या काळामध्ये सुद्धा देशाचं अर्थकारण किती पूर्णपणाने वेगळ्या पद्धतीनं बदलू शकतो याची उदाहरणं आपण स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये पाहिली आहेत. चांगल्याही अर्थी पाहिली आहेत शास्त्रींच्या रूपाने आणि एका वेगळ्याही अर्थी आपण चरणसिंगांच्या रूपाने पाहिली आहेत. आणि त्यामुळे जेव्हा या पुस्तकाची उपशीर्षक बायलाईन हे आर्थिक मन्वंतराचे शिल्पकार अशी असते त्यावेळेला याची भूमिका लक्षात घ्यावी लागते. आणि असा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला या पुस्तकातनं जी डोळ्यापुढे येणारी नरसिंहरावांची प्रतिमा आहे ती अशी आहे की मुळामध्ये त्यांना शिल्पकार केवळ त्यांनी त्यावेळेला अराजकीय असणारी व्यक्ती अर्थमंत्री म्हणून नियुक्त केली असं नाहीये. या अर्थमंत्र्यांची नेमकी भूमिका त्या माणसाला पूर्णपणाने माहिती आहे. कारण नरसिंहरावांचं हे विधान फार प्रसिद्ध आहे आणि या पुस्तकामध्येही त्याचा उल्लेख आहे. त्यांनी असं म्हटलं होतं की अर्थमंत्री हा महत्वाचा असतोच, तरी शेवटी तो गणितातल्या शून्यासारखा असतो. त्याच्या मागे एक ही संख्या उभी राहिली की त्याची ताकद ही 10 वाढते आणि पंतप्रधानाचं काम ते असतं. आणि ही त्यांची जी भूमिका आहे या दृष्टिकोनातनं राव पर्वचा उत्तरार्ध म्हणून जर अटल पर्व असं पुस्तक आलं किंवा त्या निमित्तानं या पुस्तकाच्या पुढच्या आवृत्त्यांमध्ये अशा पद्धतीचा विचार झाला
तर या मन्वंतराच्या शिल्पकाराचं महत्व आणखीन अधोरेखित होईल असं नक्की वाटतं. त्याचबरोबरीने नरसिंहरावांचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला नरसिंहरावांनी एकंदरीतच आंतरराष्ट्रीय अर्थकारणाशी, स्वतःच्या अर्थकारणाची किंवा देशाच्या अर्थकारणाची घातलेली सांगड, हा जो एक पैलू आहे, हा पैलू पुरेशा प्रमाणामध्ये या पुस्तकामध्ये येतो अशातला भाग नाही. म्हणजे जसं गोल्डा मायर म्हणत असत की ब्रिटिशांवरती किती अवलंबून राहायचं याचा विचार करायला पाहिजे, तसंच एकंदरीतच संरक्षण सामुग्रीमध्ये वेळप्रसंगी खर्चात वाढ करत असतानाही त्याचं दिलेलं जस्टिफिकेशन हे गोष्ट लक्षात घ्यावी लागते. कारण कारगिलच्या बाबतीत शेवटच्या क्षणाला नरसिंहराव मागे फिरले आणि तो पाकिस्तान बरोबरचा करार झाला नाही. कारण पाकिस्तान बरोबर मी आंधळेपणाने विश्वास ठेवू शकत नाही. ही जी आंधळेपणाने विश्वास न ठेवण्याची त्यांची भूमिका होती हे गणित लक्षात घेतलं पाहिजे. आणि एखादी व्यक्ती जेव्हा मन्वंतराचा शिल्पकार होते त्यावेळेला केवळ त्याची सकारात्मकता किंवा त्याला आलेलं यश इतकंच गणित त्याच्या भोवती असतं अशातला भाग नाही. त्याच्याच बरोबरीने या ना त्या कारणाने काही वेळेला त्याच्यावरती आलेलं एक अधुरेपण किंवा ह्या पुस्तकातल्या एखाद्या प्रकरणाचं शीर्षक वापरतच म्हणायचं झालं तर अधुरे महानायकत्व हे सुद्धा या कुठेतरी मन्वंतराच्या शिल्पकारामध्ये येत असलेला भाग असतो. या बाबतीत राजीव गांधींची कारकीर्द, नरसिंहरावांची कारकीर्द आणि अटलजींची कारकीर्द याच्यामध्ये असलेलं साम्य ही गोष्ट लक्षात येते. आणि म्हणून मी मगाशी म्हणलं की कदाचित प्रकाशकांनी आणि लेखकांनी या पुस्तकाच्या पुढच्या आवृत्तीमध्ये अशा प्रकरणाचा विचार करावा. राजीव गांधींच्या कारकिर्दीमध्ये केवळ त्यांनी आपल्याला 21व्या शतकाचं स्वप्न दाखवलं असं नाही, अत्यंत बरोबर दिशा पकडून हा मनुष्य पुढे गेला. परंतु त्याच्या कारकिर्दीच्या उत्तरार्धामध्ये बोफोर्सचं लागलेलं ग्रहण असेल, शहाबानो प्रकरणाचं लागलेलं ग्रहण असेल, यामधनं त्या किंवा रामजन्मभूमी आंदोलनाने घेतलेली उचल असेल, यामुळे या अर्थकारणाकडे त्यांनी दिलेली दिशा ही गडबडीची झाली. नरसिंहरावांच्या बाबतीतही त्यांना रामजन्मभूमी आंदोलनामध्ये बाबरी मशीद पडण्याचा जेवढा नुकसान झालं तेवढं दुसरं कुठचंही अर्थकारणाचं नुकसान झालं नाही. आणि त्यामुळे अर्थकारणामधलं झळाळतं यश असूनही या माणसाची कारकीर्द ही मागे ढकलावी लागली. कदाचित अटलजींच्या कारकिर्दीच्या शेवटच्या 1.5 वर्षाच्या काळात जेव्हा त्यांना यशवंत सिन्हा यांना अर्थमंत्री पदावरनं हटवून जसवंत सिंगांना आणावं लागलं, त्याचीही ही साम्य आणि विरोधाभास हे लक्षात घ्यावे लागतात. कारण अशा सकारात्मकतेतनं आणि अशा नकारात्मकतेतनं एकंदरीतच आपल्या देशाचं अर्थकारण हे सुधारत गेलं हे जरा सुद्धा नाकारता येत नाही. आणि म्हणूनच 21 जून 1991 घेतलेली शपथ या घटनेची 30 वर्ष आणि 28 जून 2021 हे जन्मशताब्दीच्या वर्षाची शेवटची तारीख, हे 2 मुहूर्त गाठत त्यांच्या दरम्यान 24 जून 2021 राव पर्व या पुस्तकावरती बोलण्याचा मी प्रयत्न करतोय. कारण एक गोष्ट अशासाठी आहे की एकंदरीतच लोकशाही प्रक्रियेमध्ये राज्याचा मुख्यमंत्री किंवा देशाचा पंतप्रधान याचं नेमकं स्थान कसं असतं हाही त्या निर्णय प्रक्रियेतला महत्वाचा घटक असेल. स्वतःच्या राजकीय कौशल्याची ते स्वतःच्या मतदारसंघातनं जरूर निवडून येत असत. हनमकोंडामधनं ते किती वेळा निवडून आले हा राजकीय इतिहास आहे. परंतु त्याच वेळेला एखादी गोष्ट बदलत असताना हनमकोंडातनं त्यांना निवडून येता येणार नाही म्हटल्यानंतर इंदिराजींनी त्यांना रामटेकमधनं निवडणूक लढवायचा सल्ला दिला. ही जी गोष्ट आहे त्या स्वतःच्या राजकीय भूमिका आणि राजकीय सामर्थ्य याचं नेमकं भान या माणसाला होतं. आणि त्यामुळे त्यांनी स्वतःचं वर्णन नॉमिनेटेड चीफ मिनिस्टर असं त्या काळात केलेलं आहे. पण त्याच माणसाला जेव्हा तो पंतप्रधान झाल्यानंतर पक्षाध्यक्षपद त्यांनी सोडलं नाही आणि ते पक्षाध्यक्षपद सोडलं नाही याच्यावरनं जेव्हा त्यांना प्रश्न विचारला गेला त्यावेळेला सीतापतींनी त्यांना विचारलेला प्रश्न आहे आणि ह्या प्रसंगाचा उल्लेख या पुस्तकामध्येही आहे. आणि त्यांनी असं विचारलं की मी पंतप्रधान म्हणून मी पद सोडल्यानंतर पक्षाध्यक्ष पद मी सोडल्यानंतर पक्षाध्यक्ष कोण होईल हे वेगळं सांगायला नको, मग उद्या मी पंतप्रधान म्हणून माझ्या फाईल्स घेऊन पक्षाध्यक्षांकडे जाऊ का याचा विचार करावा लागेल. नंतरच्या काळामधल्या घटना आणि त्याची चर्चा हे माहिती आहे. अशाही दृष्टिकोनातनं या निर्णय प्रक्रियेमध्ये या बदल प्रक्रियेचा तो शिल्पकार आहे का याचा विचार करावा लागतो.
या विवेचनाच्या समारोपाकडे जाताना 2 मुद्द्यांचा उल्लेख मात्र जरूर करीन. आणि हा उल्लेख करत असताना या अर्थकारणाशी एक धोरण निर्मिती म्हणून, एक अंमलबजावणी म्हणून माझा गेली 32 वर्ष असलेला संबंध आणि त्याचबरोबरीने भारतीय अर्थसंकल्पांचं गेली 32-33 वर्ष करत असलेलं विवेचन आणि त्यामुळे या अर्थकारणाशी सततचा राहिलेला संपर्क, यातनं या विषयाविषयी कुतूहल असलेला एक वाचक म्हणून एक असं म्हणावंसं वाटतं की काही ठिकाणी जो उल्लेख येतो त्याचे तपशीलवार उल्लेख आले असते तर जास्त बरं झालं असतं. विशेषतः या पुस्तकामध्ये महत्वाच्या 2 मुद्द्यांबद्दल, ते कदाचित टायपोग्राफिकल एरर असेल, ती पुढच्या आवृत्तीमध्ये जरूर सुधारून घ्यावी. कारण काय असतं, ते पुस्तक वाचताना मग ते कुठेतरी दाताखाली खडा आल्यासारखं होतं. नरसिंहरावांच्या शपथविधीची तारीख आहे 21 जून 1991, पण या पुस्तकाच्या पान नंबर 48 वरती ती 21 जून 1990 अशी येते. 90 साली नरसिंहराव पंतप्रधान झालेले नाहीत. दुसरं, मी मगाशी म्हटलं तसं पंडितजी, इंदिराजी इथपासनं अटलजी इथपर्यंत आणि त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक वेगळा सांधा जोडत की चेंज विथ कंटिन्युटीमध्ये नरसिंहरावांची असलेली भूमिका, असं एखादं प्रकरण. आणि या पुस्तकाच्या शेवटी नरसिंहरावांच्या कारकिर्दीमध्ये ज्या वेळेला आपण त्यांना आर्थिक मनवंतराचे शिल्पकार असं म्हणतो, त्यावेळेला नरसिंहरावांच्या कारकिर्दीमध्ये म्हणजे 21 जून 1991, अगदी 20 जून म्हटलं तरी हरकत नाही, कारण 20 जूनला संध्याकाळी नरेशचंद्र यांनी ती कॅबिनेट नोट दाखवली आणि तिथपासनं या तारखेला या बदलांना सुरुवात झाली. कारण या पूर्णपणाने राजकीय दृष्टिकोनातनं भूमिका घेतलेल्या माणसाला अर्थकारणाचं महत्व आणि त्याची अपरिहार्यता तिथनं जाणवायला सुरुवात केली. आणि मग त्या दृष्टिकोनातनं 21 जून 1991ला पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यापासून त्या निवडणुकीमध्ये सत्ता जाईस्तोवर ज्या नरसिंहरावांच्या कारकिर्दीमध्ये आर्थिक जे निर्णय घेतले गेले त्याचा जर तारीखवार तक्ता या पुस्तकाच्या शेवटी परिशिष्ट म्हणून देता आला, तर चरित्र नसलेलं हे पुस्तक जेव्हा आपण अर्थकारणाला वाहतो त्यावेळेला अत्यंत महत्वाचा संदर्भ राव पर्व या निमित्ताने येतो. एक गोष्ट नक्की की हे पुस्तक वाचत असताना 10 भाषात बोलू शकणारा आणि मराठीवरती प्रचंड हुकमत असणारा, एकंदरीतच राजकारण कोणत्या पद्धतीने चालतं याचा पुरेसा अभ्यास असलेला असं जे हे व्यक्तिमत्व आपल्याकडे येतं, त्या व्यक्तिमत्वाविषयी मनापासून आदर वाटत राहतो. आणि त्याबरोबरच या माणसानं भारतीय आर्थिक सुधारणांना जी एक वेगळी दिशा दिली हे गणित लक्षात घेतलं पाहिजे. जाणीवपूर्वक हा मुद्दा शेवटचा म्हणून घेतोय. 9 जुलै 1991ला राष्ट्राला उद्देशून केलेलं नरसिंहरावांचं पंतप्रधान म्हणून दुसरं भाषण, त्यातली ही एक ओळ त्यापासून आजपर्यंत मी कधीही विसरू शकलेलो नाही. कारण एकंदरीतच ज्या वेळेला आपण अर्थकारण बदललं असं म्हणतो किंवा आनंद महिंद्र जसं म्हणतात तसं की या माणसाच्या आकडेवारीवरती जाण्यापेक्षा सुद्धा यांनी मानसिकतेत केलेला बदल, त्याचं एक साधं उदाहरण आहे. 9 जुलै 1991ला नरसिंहरावांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणामध्ये असं म्हटलं होतं की मदत नव्हे तर व्यापार हे आपलं ब्रीद आहे. मदत ही कुबडी असते आणि व्यापार हा अभिमानास्पद असतो. हा अभिमान पंतप्रधान असूनही वेळ प्रसंगी त्यांनी स्वतःच्या कारकिर्दीवरती येऊ दिला नाही आणि आपल्या अर्थमंत्र्याच्या मागे इतकं ते बाजूने उभं राहिले याचा उल्लेख आम्हाला केल्या वाचून राहत नाही. 24 जुलै 1991ला राव सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर झाला. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की खऱ्या अर्थी आपल्या देशाच्या अर्थकारणाला एक वेगळी दिशा देणारं गणित होतं. आणि त्याच दिवशी सकाळी देशाचं नवीन औद्योगिक धोरण किंवा उद्योग धोरण सादर झालं होतं. उद्योग खातं त्यावेळेला नरसिंहराव हे पंतप्रधान असूनही स्वतः सांभाळत होते. आणि त्या औद्योगिक धोरणामध्ये अर्थसंकल्पापेक्षाही जास्त मूलभूत आणि आमूलाग्र असे बदल होते. पण ते झालं असतं तर अर्थसंकल्पाचं महत्व कमी झालं असतं. आणि एवढ्या करता नरसिंहरावांनी ते औद्योगिक धोरण सकाळी 11 वाजता उद्योग राज्यमंत्री असणाऱ्या पी.जे. कुरियन यांना संसदेच्या पटलावरती ठेवायला सांगितलं. आणि
24 जुलैला संध्याकाळी 5 वाजता राव सरकारचा पहिला अर्थसंकल्प डॉक्टर मनमोहन सिंगांनी मांडला. त्या अर्थसंकल्पाची झालेली वाहवा इतकी मोठी आहे की त्याच्यानंतर काही महिन्यांनी या औद्योगिक धोरणाचं महत्त्व आणि त्याची या अर्थसंकल्पाला असलेली पार्श्वभूमी याची भारतीय राजकीय क्षेत्राला आणि अर्थकारणांना महत्त्व पटलं. उद्योग क्षेत्रानं मात्र त्याचं ताबडतोब स्वागत केलं होतं. आणि या दृष्टिकोनातनं प्रसंग परत्वे राजकारणाच्या पलीकडे जात अर्थकारणावरती पकड असलेला अर्थमंत्री नेमावा लागतो. त्याला आर्थिक निर्णयाचं पूर्ण स्वातंत्र्य द्यावं लागतं आणि आपलं संपूर्ण राजकीय कसब त्याच्या मागे उभं करावं लागतं. वेळ प्रसंगी विरोधी पक्ष नेत्याला सुद्धा आपल्या अर्थमंत्र्याशी बोलायला सांगणं याच्यामध्ये केवळ वैयक्तिक मैत्री नसते तर अर्थकारणामधली सर्वसमावेशकता असते. अशी आर्थिक सर्वसमावेशकता परंतु त्याच वेळेला भविष्यवेधी दृष्टी या दृष्टिकोनातनं पामलमूर्ती व्यंकटेश नरसिंहराव म्हणजेच PV नरसिंहराव हे वेगळ्या अर्थी राव पर्वचे खरे शिल्पकार आहेत. मनपूर्वक धन्यवाद.